कुठे गेला असेल ह्यो हार? हे शोधताय का मावशी? ऐकू माझा हार. देवा कुठे गेला होता? अरे किती शोधला तुला. गावला माझा हार, गावला माझा हार. घे तुझं. मला नाही काय ह्याच माहिती बर का. मी हे नव्हते शोधत. मी ना माझा मोबाईल शोधत होते. मोबाईल कुठं गेला बरं माझा फोन? मावशी अहो काय लहान पोरागत गोष्टी बनवताय. हा इथं फोन आहे तुमचा. अगं ते विसरले होते मी. अरे हे काय करतो? मला नको घालू बिडी. मी नाही काय केलं. काय करतो? गुन्हेगाराला अटक. मी काय केलं नाही बर का. हे सगळं ह्या बापून केलंय. या मावशी. सकाळी सरकारांनी आजीचा हार बाहेर काढला ना, तेव्हाच मनी मावशीचे डोळे फिरले होते. सरकार त्याच्या माझा अधिकार आहे. हा तो हार मला पाहिजे. आणि मी आप्पीला साडी द्यायला वरांड्यात आलो होतो तेव्हा तुम्ही सगळीजण बाहेर आला. मनी मावशी पण आली होती बाहेर. पण चान्स मिळाला की खसकेने आतमध्ये घुसली. अरे तुम्हाला काही कळतं बिळतंय का नाही? हे अशी चेष्टा करते तू. मला दादा काय म्हणलं माहितीये का? सरकारांच्या पहिल्या दिवाळीला सरकारांनी गुडघ्यावर बसून साडी दिली होती काकीला आणि मी फोटो काढला म्हणा. मावशी मी बघितलं होतं अहो ते. काय करू, पोलिसाची नजर आहे ना. मावशी आत गेली तवा तिने चोरी केली. आतमध्ये आली डायरेक्ट आमच्या खोलीत. कपाट उघडलं. आप्पी कपाटाची चावी कपाटावर ठेवती हे बी मावशीला माहिती आहे. कपाट उघडलं, हार बाहेर काढलं. परत कपाट लावलं, कुलूप लावून चावी ठेवून मावशी बाहेर. अर्जा काहीतरी मनाच्या कानानं करत तू. मावशी थांबा की.
आताशी सुरुवात केली, पुढे लय भारी. आणि ह्या सगळ्याची वातावरण निर्मिती दुपारीच केली आहे मावशींनी. प्रॉपर वातावरण तापवलं. काय हा हार इथं राहणार आहे का? हा बापूंच्या घरी जाणार हार. सरकार तुम्हाला सांगते, ही तुमच्या घरातली लक्ष्मी नाही, ही या बापूच्या घरातली लक्ष्मी आहे. आता बघा ना, दर महिन्याचा पगार बी ह्या वाडापोल्याच्या घरी, ती जमीन बी बापूच्या नावावरच. आता तुम्ही जो लक्ष्मी हार दिला ना, तो बी द्यायची त्यांनाच. आणि त्यासाठी मावशीनी त्यांच्याकडच्या 56 खोट्या दागिन्यांमधला एक हार काढला आणि बापूंच्या चिवड्याच्या डब्यात सरकवला. का त्यांची चेष्टा करत असतो अर्जुन? मजा येते गप्पे. तुला पण कामाशिवाय दुसरं काही सुचत नाही ना? 1 मिनिट. त्यांनी मला खरंच दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला फोन केला होता आणि मी पण त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत होते. कामाचं डोक्यातून जातंय कुठं तुझ्या? अर्जुन हे बघ, असं कामाचं जाणार नाहीये, पण माझं ठरलंय मी कामाला नाही जाणार. मला आधीमध्ये काही सुचलं तर मी असं फोन करून काय तोंडे ना किंवा तायडे मॅडमला सांगत. पण काम करायचं मनात आहे ना तुझ्या? नाही अर्जुन. आपे खरं सांगायचं, खरं. अर्जुन हे बघ, काम करायची माझी इच्छा तर आहेच. माझ्यासाठी काम काय हे तुलाही माहितीये. अर्जुन मी म्हणजे काम आहे, माझं असणं म्हणजे काम आहे रे. पण मला आता कळलंय की मला माझी काळजी घेणं जास्त गरजेचं, ती मी घेणार आहे. आणि संकल्पच झाल्यापासून तर हा, पण हे सगळं मी तुला चांगलं वाटावं म्हणून नाही बोलत आहे खरंच. मी काय विचार करतोय आपे, आपण नुसतं म्हणतो ग की महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने काम करायला सुरुवात केली आहे, खांद्याला खांदा लावून काम करायला सुरुवात केली. एवढं सोपं नसतं ग किंवा बायकांसाठी. बघ ना, आता उद्या जाऊन आपल्याला बाळ होईल. तुझं निम्म लक्ष त्या बाळावर, निम्म कामाकडं, तुझी ओढ बाळाकडं, कामाकडं. बॅलन्स करणं सोपं आहे का? तुला या सगळ्याची जाणीव होते ना, हे बघूनच मला लय भारी वाटतंय. जाणीवून काय करायचं आपे? काहीतरी केलं पाहिजे ना, ठोस. अरे जाणीव होती हेच महत्वाचं आहे. जाणीव झाली ना की बरोबर मार्ग निघतो. काय असं का बघतोय? का बायको आहेस माझी, तू बघू शकत नाही का? नाही, कारण मला लाजल्यासारखं होतंय. होय, बघू कशी लाजते? बघू की, बघू बघू बघू. अप्पे, तुला एक सांगू का? जसजशी डिलिव्हरी जवळ येत चालली आहे ना, तस तसं तुझ्या चेहऱ्यावरचा तेज वाढत चालले. पहिल्यापेक्षा लय भारी दिसायला लागलीस तू. त्याचं कारण काय माहितीये का? तू आणि आपल्या घरचे. तुम्ही केवढी काळजी घेताय माझी. बारीक दिसणार ना मी. चेन घ्यायची म्हटलं तरी आता सोन्याचा दर म्हणजे सुषमा, अगं काय हे? माझे दागिने आहेत, हे बघा. हे घेऊन जा, ह्यातला एखादा मोडा आणि करा चेक. आणि बघा अजून लागले ना तर हे गहाण ठेवा. अगं असं कसं म्हणतीस तू? काय चुकीचं बोलते मी? पोरीच्या लग्नाला 1 वर्ष होत आलं. काय केलं आपण दोघांसाठी? लग्नात पण काय नाही, नंतर काय नाही. ती बी खरंच आहे म्हणा. आपली पोरीकडची बाजू आहे, त्यांच्या पण काहीतरी अपेक्षा असणारच की. आणि आपली लेक, तिला कोण काय बोललं ना ते थोडंच आपल्याला सांगायला येणार आहे. अहो, ती तर पगार पण आपल्यालाच देते. सुषमा, तू म्हणतीस ते पटतंय मला, पण पटतंय ना? मग हे घ्या,
हे घ्या आणि लवकरात लवकर करायला टाका. आपल्याकडे एकच दिवस आहे आता फक्त. ना मी सांगून ठेवते, यात लाभटीला आणि अर्जुनरावांना काय पण कळता कामा नये. कळतंय का? नाही सांगणार. दीप्या, तुझ्यासाठी पण आहे. अगं नाही सांगणार तो, पण तू म्हणतेस ते सगळं करू आपण. तू नको काळजी करू. दादा, एक 2 मिनिट थांबा, मी आलो लगेच. दीप्या, अरे सुषमाचं दागिनं मोडायचं म्हणजे लई कस तरी वाटतंय रे. माझं पण तसंच झालंय हो, पण मम्मी काय ऐकणार नाही. आजवर एवढे प्रसंग आले, दागिने मोडायची कधी वेळ आली नव्हती रे. तुमचं सगळं पटतंय मला बापू, पण मम्मीच्या लईच मनाला लागले. उभ्या आयुष्यात मी फक्त सुषमाला 2च दागिने केले, बाकी सगळं तिच्या माहेरकडनं आलेलं. मी केलेलं मोडायला लागणार बघ. नका डोळ्यातनं पाणी काढू. आपण मम्मीसाठी परत करूया की दागिनं. कोण कुठली ती मावशी आणि तिचं एवढं मनाला लावून घेते तू रे. हा ना राव, पण सारखं सारखं असं टोचून बोलायचं म्हणल्यावर काहीतरी वाटणारच ना. असं असते बघ, एक वेळ दागिने घेणं नाही झालं ना तर वाईट वाटत नाही रे, पण मोडायचं म्हणलं की काळीच तुटतं बाळा. बापू नगालाही विचार करू. आपण त्यांच्यासाठी नाही, आपल्या मम्मीसाठी करतोय. अरे हो रे, कळतंय की मला पण. बोला, काय करा तुमचा? दादा, आम्हालाही दागिने द्यायचे आहेत आणि नवीन करायचे आहेत. बापू तुम्ही सांगा की. हा ते हे बघा, ही मोडून चेन करायची होती. चेन बनवायची. होईल की. होईल, गंडाळ फक्त द्यायला लागेल. पण कधी हवी तुम्हाला? उद्याच पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला बिल करून देतो, उद्या येऊन घेऊन जावा. बर. बापू चला निघूया. काय ग रुपाली, दागिने आत्ता घालतीयस? बघत होते दागिने शोभून दिसतात का माझ्यावर. हा काय प्रश्न आहे का? अगं दागिने अजून सुंदर दिसतात तू घातल्यावर. लक्ष्मीहार पण दिसला असता ना. असं का विचारतेस? दिसला असता की नाही? हो नक्कीच. असं तर वाटत नाही घरातल्या कोणाला. रुपाली असा का विचार करतेस? लक्ष्मीहार तुला मिळाला पाहिजे होता असं वाटतंय का? बापूंना जमीन मिळू दिली असती का? हो मिळाली असती. खोटं बोलू नका हो तुम्ही. अहो निदान माझ्याशी तरी खोटं बोलू नका. आधीच मी तुमच्या चुकीची शिक्षा भोगते. मूल होत नाही कारण तुमच्यात दोष. शिक्षा कोण भोगते? मी. बस तुमच्या प्रेमापोटी मी आजपर्यंत काहीच बोलले नाही. बोललो कोण? अपर्णा. कसला विचार करतेस तू? कुठून आलं तुझ्या डोक्यात हे? आधीपासूनच माझ्या डोक्यात होत, फक्त मी बोलले नाही आजपर्यंत कधी. निदान आपण बोलायला तरी पाहिजे हे मला अपर्णामुळे कळलं. आणि बघा एकदा बोलले तर किती त्रास होतोय तुम्हाला. अपर्णा अशी आहे ना, त्याला सगळ्यात मोठं कारण आहे अर्जुन भाऊजी. कारण ते तिला समजून घेतात. असं काय असतं ना त्यांच्या बाबतीत, तर अर्जुन भाऊजींनी स्वतःहून दोष मान्य केला असता खूप आधीच.
जाते मी. काम आहेत ना घरात, मलाच करायला लागतील. घरातल्या कामासाठी कुठली योजना काढली नाही अजून तरी. कलेक्टर मॅडमनी. दादा तुला जरी वाटत नसलं ना तरी म्हातारा झाला बरं का तू आता. माझ्या वाटण्यावरून तुझ्या दिसण्यावर जाऊ नको. अरे येळ आली ना तर अजून 4-4 लोकांना उचलून आपटीन मी, एवढी रग आहे. बरं आले का सगळे? स्वप्नील रुपाली राहिल्यात. स्वप्नील, रुपाली, अरे चला आवरा. आलो आलो. किती वेळ? आई ते बटन तुटलं होतं कुर्त्याचं, ते लावत होते. बटन लागत नव्हतोय. अरे नाही, ते जरा टाईट झालेलं ना म्हणून तुटलं. अरे समोरच्याला बटन तुटून लागले का दिवशी, व्यायाम करायला लागणार आहे दादा. नाही नाही, डोक्याला व्यायाम आहे तो पुरेसा आहे. आता गो बाया, सगळी अशी काय उभी राहिलीत काय? कुठं लढायला बिडायला चालले का काय? हा, नाश्त्याचं बघा, आणाल लवकर. आता गो बाया, सरकार तुम्ही लईच देखणे दिसायला लागले हो. मला तर वाटतंय दोघं मस्त पैकी घोड्यावर बसून. मावशी, 4 चौकात असं काहीतरी बोललंच पाहिजे का? वहिनी वहिनी, चला आपण ओवाळून घेऊया. का थांबलोय आपण? चला. आपे, हा, लक्ष्मी हार तुझ्या गळ्यात अगदी शोभून दिसतोय बरं का. नमस्कार. या 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 बापू. बापू या या या. आता गो बाया, हे काय सगळं सामान घेऊन इथं राहायला आले का काय? आम्हाला राहायला आमचं घर आहे, तुमच्याकडे नाही आम्ही. हा पर अरे एवढं काय घेऊन आलाय तुम्ही? अहो, आहेर आणलाय सगळ्यांना. सुषमा, अगं काय गरज होती याची? आई असू दे की, पाहुणे कधी नवं काय ते घेऊन आलेत आज. तुझे नाही, आपल्याला बोलायचं कळत नसेल ना तर बोलू नये. अहो सरकार तसं नाही, बरोबर आहे त्यांचं. अहो आप्पी अर्जुनच्या लग्नानंतर काय करणं झालंच नाही ना. आणि म्हणलं आज पाडवा आहे, आज करूच येत. होय. नाही पण एवढं पैसा आणलं कुठून? काय बापू, वडा पिकली बिकली का काय? उठसूट आमच्या परिस्थितीवरनं बोलत असता मावशी. चोर मावशी म्हणा. नाही काय आहे, आजकाल आम्ही त्यांना त्यांच्या खऱ्या नावानं हाक मारतो, चोर मावशी. काय हो चोर मावशी, तुम्हाला कशाला पाहिजेत नसते चौकशा? अरे असं कसं बघायला पाहिजे, कुठून आणत्यात, काय करत्यात. मला तर वाटतं त्यांना पैसे हे आप्पीनच दिला असत्याल आणि त्याच पैशात त्यांनी हे सगळं आणलं असेल. नाहीतरी ह्यांची कुठली ऐपत लागून गेली की. हुवा वळायला तर घे, मग दाखवते. स्वप्नील, चल ही पुढं. नाही आहे, अपर्णा आणि अर्जुनची पहिली दिवाळी आहे, त्यामुळे पहिला मान त्यांचा. वय हा, अशीच सुरुवात करूयात आपण. हो नाही, कशाला उगाच एवढं काय? आम्हाला पण बघायचंय तू काय गिफ्ट आणले ते. हा ना विनय काका, अरे दागिने नाही, साडी नाही, बघू तरी गिफ्ट काय. आता जरा धीर धरा, सगळं कळेल, सगळं कळेल. हा, अर्जुन, अरे तू काय पैसे दिले तिला? काय लेका अर्जा, नाक कापलंस माझं. काय भाऊजी?
आपल्या अगं काय झालं? श्री अर्जुन, काय लव्ह लेटर दिलंस की काय? दिदे अगं सांग की लवकर, आम्हाला तर सस्पेन्स सहन होईना झालाय. सांग सांग लवकर सांग. अबे काय झालं बा? इथून पुढे मला काम करता यावं म्हणून त्यानं माझ्यासाठी ड्युटी लावून घेतली. सब इंस्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम रिपोर्टिंग मॅडम. काय का स्वप्नील, हा एवढा अर्जाला बोलत होतास, तुम्ही तेच केलं सोय, साडीच दिली सोय. विनय काका, तू आता दुसऱ्या टीम मध्ये जाऊ नको. मामनजी ते दरवर्षी साडीच देतात. हा पुढच्या वर्षी दुसरं काहीतरी दे बर का. हा देऊया देऊया. रुक्मिणी, आता नाही हा, अख्खी दिवाळी तू हेच केलं, पण आता नाही. आता मी माझ्या हंबीररावांना वावळणार आहे. हा अगं कुकू आहेत ते माझं. चोर मावशी नाटकं बंद करा की आता. काकी हे बघा, कुणी काय बी म्हणले ना तरी मी ववाळणार म्हणजे ववाळणार. हा मनी रोज उठून काय हे रडगाणं लावती का तू? मला ओवाळेल ते फक्त रुक्मिणीच. आता गो बाया सरकार, अहो असं काय करताय तुम्ही? अहो बर म्हातारपणाच्या उमऱ्यावर हो तुम्ही मला एवढी चांगली स्वप्न दाखवली, त्याच्यासाठी माझ्याशी लगीन केलं आणि आपण संसार बी चालू केला, आणि ते हे करण्यासाठी होय हो. आता तुम्ही माझा मान या टाकलेल्या बायकोला देणार आहे का? मावशी, तुम्ही नाटकात काम करायला जा, भरपूर पैसे कमवाल. काय म्हणायचं ते म्हणा. हंबीरराव काय म्हणतात माझे? माझं सांगून झालंय, त्यात बदल होणार नाही. मला फक्त रुक्मिणीच ओवाळणार. असं कसं? अहो जरा तरी विचार करा ना माझ्यासारख्या बिचाऱ्या बाईचं. अहो तुमच्या पायीच मी इथं राहते का नाही? होय का? मग निघायचं, लगेच निघायचं. अरे देवा, परमेश्वर, आता कुठे जाऊ मी? देवा, संपलं सगळं माझं, संपलं. मावशी काय करताय तुम्ही? ठेवतोय तुला. खरंच खरंच माफ करा मला. हो खरंच अर्जुन मला माफ कर, पण हे नाही सांगू शकत मी. किमान आता तरी नक्कीच नाही. अहो तुम्ही असं खचून जाऊ नका. माफ कर, पाहिजे तर पाय धरतो मी. काय करताय तुम्ही? उठा. पण आता आपण करायचं काय? संकल्पाला सोडण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही मला. ते तर मी अजिबात करणार नाही. नाही म्हणजे नाही. अर्जुन, आई सरकारनं सांभाळा, मी अर्जुनशी बोलू. हो अर्जुन, पण इथून पुढचा पूर्ण वेळ तू माझ्यासोबत असणारेस की? मला तो संकल्प काहीच नाही करू शकणार. पण मला रिस्क घ्यायचीच नाही ना पे. तुझी डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत मी त्या डोक्याला सोडू शकत नाही बाई. पण खरं तर आहे ना, मला त्याला कायमचं जेलमध्ये पाठवायचं. अर्जुन तू आत्ता बाहेर बघितलंस ना काय झालं? तर मनी मावशीने केवढा घाणेरडा प्रकार केलाय बाहेर.
ते घर मागतायत अर्जुन, आपलं घर. सगळी 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 सरकारांची चुकी आहे. ही शिक्षा आपण का भोगतोय ना, मला तेच कळा. अजून किती दिवस चालणार आहे? हे बघ, हे सगळं जास्त दिवस नाही चालणार, पण आता आपल्याकडे पर्याय नाहीये. असं नको म्हणू राव. सरकार का कप बसलेत ना, तेच कळा ना. मलाही कळत नाही, पण एवढ्यांदा विचारतोय ते नाव सरकार काय झालंय काय झालंय, पण आपल्यालाही सांगत नाही, म्हणजे की काहीतरी भयानक आहे. आप्पी, त्या ढोबळेला आता जेलमधून बाहेर काढण्यापेक्षा जास्त भयानक काहीच नाही माझ्यासाठी. अर्जुन ऐक, शांततेत आधी विचार कर. आपण सरकारांना सारखं विचारतोय सरकार कुठली गोष्ट आहे ती, आपल्याला सांगता येते नाही ना. पण तीच गोष्ट जर मनी मावशीने अख्ख्या गावासमोर सांगितली ना अर्जुन, कदम करण्याची इज्जत चव्हाट्यावर येईल. मी तुला चालणार आहे का हे? आणि हे बघ, राहिला प्रश्न माझा. तुला माझी काळजी वाटते ना, तू खरंच काळजी नको करूस. अरे तू आहेस, घरचे सगळे आहेत की माझ्यासोबत. मला खरंच काही नाही होणार अर्जुन. आता माघार नव्हती घ्यायची का पे, आता माघार नव्हती घ्यायची. पुराव्या सकट सापडला होता तू ढोबळे. हे बघ, आपण त्याची पुढे काळजी घेऊ, आता त्याचा विचार नको करायला. आता संकल्पला सोडण्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. अर्जुन तू त्याला आता नाही सोड. ए दादा, अरे तू असं बसू नको ना, असं खचून जाऊ नको. अरे बघवत नाही र. हा घे दादा पाणी. अहो बघा इकडं, बोला काहीतरी. काय बोलू? बोलण्यासारखं आता काही उरलेलंच नाही. अहो सरकार, तुम्ही असं खचून नका ना जाऊ. सरकार कसलं सरकार, कसलं काय? और माकड बनवून टाकलं त्या बाईनं माझं. माकड. तुम्ही असं बोलू नका हो. हा ना दादा, अरे आप्पी आणि अर्जुन नेहमीप्रमाणे करतील काहीतरी. तू नको ना खचून जाऊ. मला पण तसंच वाटतंय या ठिकाणी. सरकार अहो किती दिवस करणार आहेत अशा मावशी? हा, कधी ना कधी त्यांच्या पापाचा घडा भरेलच की. नाही बापू, 30 वर्षांचा बदला घेते ती माझ्याकडून. 30 वर्षांचा. इतक्या सहजासहजी सोडणार नाही ती मला. मला तर वाटतंय ना, हे घर तिला देऊन टाकावं आणि संपवा हा सगळा विषय. अहो काय बोलताय तुम्ही? नाही, हे घर आपलं आहे, अजिबात द्यायचं नाही. लगेचच असा टोकाचा विचार नका करू, काहीतरी मार्ग निघेलच की. आणि मनी मावशी फक्त घर घेऊन गप्पा बसणाऱ्यातली नाहीये, ती अजून काही ना काहीतरी मागत राहील. हे घर तिला देण्या वाचून माझ्याकडे आता दुसरा काही पर्याय उरलेला नाही. आपलं घर नाही द्यायचं सरकार. सरकार, मी सोडतो त्या संकल्पना, पण एक गोष्ट सांगून ठेवतो. काय अर्जुन? संकल्पनी जेलमधून बाहेर आल्यानंतर आप्पीच्या केसाला जरी धक्का लावला तरी त्याची सगळी जबाबदारी तुमची असेल. अर्जुन, होय, ही जबाबदारी माझी. अर्जुन, अरे असं कसं बोलतोस तू? बरोबर बोलतोय तो. ही सगळी माझी चूक आहे, तर माझीच जबाबदारी आहे. अर्जुन, याआधी मी एक चूक केली आहे, पण याच्या पुढे माझ्याकडून चूक होणार नाही. संकल्प बाळा, तुला फक्त तुरुंगातून बाहेर काढलाय, डोक्यात नाही, लक्षात ठेवायचं. काय करणार आहे तू? हा, लय टिंग्या मारत होता, आयुष्यभर आत चढवीन, ह्याव करीन त्याव करीन. काय झालं बेटा, तू जेवढा आत होता ना त्याच्यापेक्षा तर कमीच आत होतो मी. नाही घेतो ना आता, नाही तर कायदा पाळायचा असतो हे विसरेल. अरे ग आला मोठा. आत्ताच सांगून ठेवतो, आप्पीच्या नखाला जरी धक्का लागला ना तर ह्यावेळी असा गायब करील ना, तुझी आई आयुष्यभर शोधत बसेल तुला. माझा बंट्या, माझा बंट्या. गावणार नाही कुठं. नाहीच काय,
तुझं अख्खं चाट नांदूर जरी आलं ना तरी घावत नसतो तो कोणाला. निघ. होय बघू की. ए चल निघ ना आता. संकल्पाचा विषय जात नाही ना डोक्यात ना. आपे मी मुद्दाम नाही करत आहे ग. त्या संकल्पाला जेलमधून बाहेर काढलाय ना हे माझ्या मनालाच पटाना. अर्जुन हे बघ, आता या सगळ्या गोष्टींचा विचार करून काय होणार आहे का? चल जेवण. हा अर्जुन, अरे तू असा तोंड पाडून नको बसू. अर्जुन बाळा, तुला असं बघितलं की काळजात कालवल्यासारखं होतं. नको ना असं करूस. सारखं मी आत्ता म्हणतोय ना, मी मुद्दाम नाही करतो. अरे या फक्त न फक्त आप्पीची काळजी वाटते मला, बाकी काय नाही. अरे अर्जा, आम्हाला सगळ्यांना बी आप्पीची काळजी वाटते या. हो, आणि त्यामुळेच आपण आता जरा अजून जास्त लक्ष देऊया ना या ठिकाणी. मग काय तर, आता आप्पीची काळजी घ्यायला तू एकटा नाहीस, आम्ही सगळे आहोत. खरंच भाऊजी, तुम्ही नका अजिबात काळजी करू. मला काय वाटतं माहितीये का, आता संकल्पाला ना चांगलीच अद्दल घडली असेल. वहिनी, अशा प्रवृत्तीच्या लोकांना आहे ना कशाने काय फरक पडत नाही. निगरगठ्ठ आणि निर्लज्ज असतात, कुठल्याही थराला जाऊ शकतात, म्हणून काळजी वाटते. पण अर्जुन, तू आज या घराची आबरू जाण्यापासून वाचवलंयस या घराला. त्यामुळेच आम्ही सगळे तुझ्या पाठीशी होते या ठिकाणी. उठ अर्जुन, चल. खरंच भाऊजी, आधी तुम्ही एकटेच होतात, आता आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे. पण आता काही जरी झालं तरी आम्ही आप्पीला काही होऊ देणार नाही. आम्ही म्हणजे आम्ही सगळे, बरं का? चला आता जेवायला. अर्जुन, अजून काय पाहिजे सांग बरं आपल्याला. अख्खं घर ठामपणे पाठीशी उभं आहे. चला. दीप्या, नुसतं लाडू काय खातोयस? नमस्कार कर दिलेला. हा, आणि तुझ्यासारखी बुद्धी मिळू दे असं बी म्हण. राहू द्या, अरे राहू दे की. दिप्या, ओवाळणी आणलीस ना? अगं मग मी आणले की, लय भारी आहे. असं तूच म्हणलंय भारी. अरे बघून दीदीला म्हणू दे लय भारी आहे. बघा तुम्ही नुसतं आता. बघू बरं. बापरे दिदे, ही तुझ्यासाठी आणि बाळासाठी. तुम्ही दोघांनी घालून ऑफिसला जायचं. लय भारी दिसेल दोघांना. म्हणजे कसं, मॅचिंग मॅचिंग, एकदम डॅशिंग. कसलं भारी आहे हे. दिप्या, मला लय आवडलं बरं का. मॅचिंग मॅचिंग, एकदम डॅशिंग. बघा की. अगं आपला विषय लय खतरनाक असतो. एकदम स्वॅग मध्ये जायचं. दिप्या, तुला हे सगळं लय सुचायला लागलंय. ते कसं आहे माहितीये का दीदी, जाके पूछ अपने बारे में. चला बस बस, काय फरार करायचं का नाही? थांब. हा. आई शपथ, एक नंबर मम्मी. बापू, आउटचाईन झालं की ते आता बाजूला नका ठेवून देऊ, वापरायला काढा. अगं आपे, लगेच कुठं? कसं वाटेल ते, लोक काय म्हणतील? एक मिनिट मम्मी, त्यांच्या जावाईने दिली त्यांना ती. लोकांचं काय तवा काय हो,
हा अगदी बरोबर आहे तुझं आप्या. आणि सुषमा, अगं मिरवायचीच गोष्ट आहे ती. मला सांग, कुठला जावई सासऱ्यासाठी दागिना करतो ग? हो, माझं अजून लग्न झालं नाही म्हणून मला जर का कोणी पोरगी दिली ना तर सोन्यानं मडवीन मी त्या सासऱ्याला. दीपक शेठ, अरे चहात शंकरपाळ्या बुडवून खाणे इतकं सोपं आहे का ती? काय राव, बघितलं का तिथे माझ्या लग्नाचा विषय काढला ना अशी चेष्टा करतात माझी. मी काय म्हणते, आपण पुढच्या महिन्यातच एखादी तारीख बघू की सुट्टीची. हा, सुट्टीची ना? मग 3 डिसेंबर 10 डिसेंबर मी तारखा काढून तुला सांग. तसं नाही, पण तुझ्या सोयीनं बघ. 3 नको, 10 चालेल. चालेल. हो. हा, आता आपण तयारीला लावूया. डोहाळ जेवण म्हणजे काय साधी गोष्ट आहे बाई. अर्जुन दाजींचा बाळ आहे. माझ्या अंदाजे धनुष्यबाण खरा असायला हवा. नाही पण आपले घरच्यांची पण बोलून घे, काय त्यांना पण विचार, म्हणजे तशी तारीख ठरवून टाकू. बोलते मी. बोल अर्जुन. आत्ताच्या आत्ता घरी ये. काय रे, काय झालं? आपल्या आल्यावर सगळं सांगतो, लवकर घरी ये तू. बरं मी येते, आलेच. हा. काय गप्प्या, काय झालं? म्हणजे बघ ना, माझ्यात दोष होता तर मी रुपालीला शांत करायचो, तिच्यात टेस्ट करायचो. तिच्यात दोष आहे असंच वाटायचं मला. पण अपर्णानं माझे डोळे उघडले. तिच्या बोलण्यामुळं मला माझ्यातली कमतरता जाणवली आणि मी डॉक्टरांकडे उपचार घेऊ शकलो. त्या उपचारामुळे, अपर्णाच्या बोलण्यामुळे झालंय बघ हे सगळं. थँक्स. तर अहो, एवढा सोपा मुद्दा होता, फक्त तो तुम्हाला स्वीकारायचा होता. बघा, बघितलं का रुपाली, आता तुझ्यासाठी एवढा आनंदाचा दिवस आहे, तरी बी घरात कौतिक कुणाचं चाललंय? तर आप्पे मॅडमचं. आता तू सांग, काय केलंय बरं तिने एवढं? नाहीतर काय, एवढा आनंदाचा दिवस आहे, बायकोचं कौतुक करायचं ते दिले सोडून. आणि दादा, तू कुणाचं कौतुक करतोय? तर या आप्पीच. बोलतोय बी असं जसं काय वहिनीने काही केलंच नाही. बाळ काय आपोआप होतंय का? चल निघ इथनं पहिल्यांदा बाहेर. हे रुक्मिणी, हे मावशे, आजवर कधीच कुणावर हात उचलला नव्हता मी, पण ही वेळ तू आणलीच म्हणे माझ्यावर. माझ्या घरच्यांचं भलं बघवत नाही का तुला? हे शेवटचं सांगून ठेवते हा तुला. या पुण्यांदा अशी वागलीस ना, याद राख, या तुझ्या पोराची चावली माझ्या घरावर पण नकोय मला. रुक्मिणी, ही कानाखाली मारलेली ना तुला लई महागात पडणार आहे, लई महागात. चला निघा इथलं, नाही तर अजून 2 लावी ना. चल बंट्या, चल. एवढी एकच धरून बसलेलो मी. तुझी कामाची तळमळ कळली का मला? आता 2-3 दिवस घरी होतीस तर तुझ्या डोक्यात दुसरं काय नव्हतं, नुसतं काम काम काम. तेव्हा मला कळलं, कामात तुला जेवढा आनंद मिळतो ना तेवढा दुसरा कशात नाही मिळत. आणि आपे तुझ्या आनंदासाठी एवढं करू शकतो ना मी. आपे तुझं सुख, तुझा आनंद यापेक्षा दुसरं काय नाही मला याच्यात. थँक्यू. थँक्यू काय म्हणायचं आपल्या यात? नाही तसं नाही, मी तुला थँक्यू म्हणले कारण तू खरंच मला लय समजून घेतोय आणि तू वेळोवेळी तसे स्वतःमध्ये बदलही करतोस. अरे एका बायकोला तिच्या नवऱ्याने एवढं समजून घेणं, आदराने वागवणं, रिस्पेक्ट देणं आणि परत कामाच्या बाबतीत एवढा पाठिंबा देणं,
अजून काय पाहिजे अर्जुन? नाही एवढं सगळं बोलल्यावर पप्पी नाही दिली तरी चालते का? देणार की. देणार की, मग येणार की. चल ही तुझी झाली. बाळाची बाळाची बाळांनी काही वेगळं नाहीये, मी देईन बाळाला. चल ए आपल्या ऐक नाही ऐक नाही. अगं मला लई दिवस झाला तुझ्याशी बोलायचं होतं. मी नाही का तुला शहंशाह म्हणून भेटायचो असं लाईटीच्या खांबावर, त्यानंतर चिंचेचं झाडावर. तेव्हा तेव्हा तुला वाटलेलं का की आपलं लग्न होईल, आपल्याला बाळ होईल? एवढं एवढं. बरं चला आपे निघायचं आपण. बघा बघा बायकोला कामाला घेऊन जावं म्हणून काय काय करतोय हो. हा आता करायलाच पाहिजे ना. पण आज आम्ही डायरेक्ट ऑफिसला नाही जाणार, एका ठिकाणी जाणार आहे. दादा तुला आणि वहिनींना दोघांना यायला लागलं आमच्या बरोबर. कुठं भाऊजी? कळल कळल वहिनी, सगळं कळल. खरं सांगतोय का तू? अरे खरं, तुला कॉलेजला उशीर होणार नाही माझी गॅरंटी. रुपाली जाऊया ना? हो चला चला. मी पर्स घेऊन आले. पर्सची काय गरज नाही, जायचं नाही यायचंय लगेच. चला दादा चल चल आपे सोबत. दादा, ए दादा, अरे काय विचार करतोय? काही नाही. रुक्मिणी, रुपालीला काय झालंय? अहो काय नाही झालं. अशा टायमाला विश्रांती घेऊ वाटते आणि आजवर तिने घेतली आहे का कधी? नाही ती हायच नाही, पण तिचा सूर जरा मला वेगळाच वाटला. अहो एवढा नका विचार करू, काय नाही झालं. हॅलो मॅडम. नमस्ते. नमस्कार. तुम्ही अचानक निर्णय कसा काय बदललात आणि तुम्ही या स्थितीतही काम करणार? खरंच खूप कौतुक आहे तुमचं. धन्य आहात तुम्ही. हो मॅडम तुम्ही इथं? मी रोज येणार आहे बरं का आता. अयो खरंच वय, ही तर लय मोठी गोष्ट झाली बघा मॅडम. हे सगळं अर्जुनमुळे शक्य झालंय. साहेब तुम्ही तर मॅडमला कामावर येऊन देणार नाही असं म्हणत होता. पण आता मी रोज येणार आहे इकडं तिच्या बरोबर ड्युटीला. म्हणजे अर्जुनने माझ्यासाठी इथे ड्युटी लावून घेतली. हा आता मॅडमच्या हिरोचा डबल रोल आहे, म्हणजे नवरा पण आणि सब इन्स्पेक्टर पण. वा गुड. हे तर लय भारी झालं बघा मॅडम. बरं झालं माझी एकदाची कात्रीतून सुटका झाली. कात्री काय हो? अहो मॅडम खरंच कात्री होती. एका बाजूला अर्जुन सर आणि एका बाजूला तुम्ही. ते जे बोलायचे नेमकं उलट तुम्ही बोलायचात आणि मी मध्ये कात्रीत अडकायचो ना. पण काय तोंडे, मला खरंच लय आनंद झालाय तुम्हाला सांगतो. हो ना? हो म्हणजे आता मला माझ्या डोळ्यांनी बघता येईल मी सांगितलेली कामं तुम्ही खरंच करत होता का मला नुसतं गोल 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 फिरवत होता. हो मॅडम खरं की काय? अहो गंमत करतोय काय तोंडे. मग ठीक आहे. मॅडम तुम्ही आता काम करा, आम्ही सगळे मिळून तुमची काळजी घेतो. काय हो साहेब? 100% बरोबर लक्ष्मीताई. चला कामाला तर लागूया आधी. हो मॅडम मी फाईल्स घेऊन येतो, तुम्ही वा पुढे. तायडे मॅडमला पण बोलू. हो. आपे तू कर कंटिन्यू, मी आहे मी इथं. आता ग बाय रुपाले, अगं तुला असं बसलेलं बघून माझ्या जीवाला लय गार वाटतंय बघ. लय भारी वाटतंय. तुम्ही आलाय परत. आता घरच माझं आहे ना. नाही आता घरातली माणसं तशी वागवत नाही, तो भाग वेगळा. तुला सांगू का रुपाले, आता तू फकस्त म्हणजे फकस्त तुझ्या बाळाचा विचार करायचा, बाकी कसलाच विचार करायचा नाही बघ. मावशी तुम्ही काही सांगायची गरज नाही मला. अगं मला वाटतंय ना म्हणून बोलते. तुला पटायचं नाही पण अख्ख्या घरात ना फकस्त माझं तुझ्यावर प्रेम आहे बघ. काय ताई, आल्या कलेक्टर मॅडम घरी आराम करायला. मावशी एवढं कोडगं नसावं माणसाने. नाही तर काय, एवढं थोबाड रंगून मी परत इथंच आलाय वे. कसं आहे ना आप्पे, तुझ्या या अर्जानी किती भ्रष्टाचार केला, हा किती केला सांग बरं.
तरी बी तू त्याला आपलंस केलंच ना, तसंच हाय मग. रुक्मिणीला मी माफ केलंय आणि कुठल्या घरात भांडणं होत नसतात तवा. अर्जुन नको नादाला लाग, सोड. चला बसू जेवायला, बोलवा सगळ्यांना. हा अजून जेवण झाले का नाही माहित नाही. म्हणजे स्वयंपाकाविषयी बोलतायत त्या. स्वयंपाक तयार नाही वाटतं. काय 9 वाजलेत? अरे काय येळ काळ आहे का नाही? हा जेवायचं कधी? अरे काय झालं म्हणजे काय पद्धत आहे का ही? हा 9 वाजले तरी यांचा स्वयंपाक चाललाय, कधी बसणार जेवायला आपण? अहो सरकार, मी करतच होते पण नेमकं गॅस संपला. अरे दादा ती एकटी करते ना, होईल थोड्या वेळात, थांब की. अरे एकटी करते ना, मग हिनं मदत करावी ना. रुपाली बसूनच होती ना. मला आराम करायला सांगितले. पाहिजे तर विचारा की अर्जुन भाऊजींना. हा एवढं तेवढं केलं तर काय होत नाही. सरकार अहो ठीक आहे, मी करते की मदत. हा नाही रुपाली, सरकार बरोबर बोलतात. तू थोडी मदत करायला पाहिजे. सर थांबा, अहो खरंच त्यांना आराम करू द्या. त्यांना आरामाची गरज आहे, बरोबर आहे त्यांचं. किती वेळ लागणार आहे? अर्धा तासच होईल की. आम्ही करतो की. पिऊताई चल, आता अर्धा तासात करतो, थांबा. बरसात नारळाला तू माती टाकणारच ना? मी येणार बरं का कामाला. काय म्हणतोस? एकदम बेस्टच की. आपले जुने दिवस आठवतात बघ मला. अरे तेवढीच हालचाल होईल. झाला का नाश्ता? झाला बघ आताच. आपण दोघच राहिलोय. हो. काय शिरा आहे काय? वहिनी, मी वहिनी. हो थांब की. अगं शिरा आहे म्हणलं कशाच. पिऊताई तू केला नाश्ता? नाही करते. हा गरम गरम चहा दादाचा आवडता. हो पण स्वप्नील सुजा कुठे आहेत? ते ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत ना आता, तर पक्षाने सुजयवर जबाबदारी टाकली. त्याच गडबडीत ते. अरे वा 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 वा, एकदम बेस्ट कर म्हणा. तो करला जो. तुम्ही नाही त्याच्यावर कधी विश्वास ठेवला, पण पक्षाने ठेवला. तोंड उघडलं ना की घाणच बाहेर येते. पण स्वप्नील कुठे? हे काय आले सर. आता गुबाया काय? ड्रायफ्रुट्स, फळं सगळंच आणलंय मी. बघू बघू बघू. बघा. हा तुमच्यासाठी नाही येते. सर अहो कशाला आणलं एवढं सगळं? हा दादा, अरे सांगायचं, घरात सगळं शिल्लक आहे. फळं ड्रायफ्रूट सगळं शिल्लक आहे. पण ते त्या आप्पीसाठी असेल ना. रुपालीसाठी कुठे तवा? कळतं का नाही हो तुम्हाला? रोज रोज सांगायला लागते. हा अर्जुन, दोघींना कमी पडायला नको म्हणून घेऊन आलोय सगळं. काय फार तर हे ठेवून देऊया, ते संपलं की हे काढू, खातील दोघी पण. स्वप्नील बाळा, नाही आता तू रुपालीची एवढी काळजी घेतो ना, ते बघून लई भारी वाटतंय बघ. आई कधी आली? सांगायच तरी येणार आहे म्हणून. बंट्या काय होतंय आता? म्हणू नका दारू पी वाटते म्हणून. वाटते काय येडी पिढी झाली का काय तू? एकदा झालं बास झालं. आई त्या दिवशी कसा डोक्याला मार लागला करतो ते आठवतंय ना? पुन्हा लई मजा येते यार. काय उपयोग आहे नुसती मजा घेऊन? त्या दिवशी पिऊन मोठमोठ्या बाता मारल्या तू, पण करायच्या नावानं बोंबा बोंब. ए मुडद्या, असं काय म्हणतो रे? हा आता एवढं सगळं केलंय की आपण आतापर्यंत, आणि अजून बी करूच की. कधी कधी करायचं आई? सगळं हातातून निसटून गेल्यावर. बंट्या लवकरच करू बघ. पण हा
ह्यो धमाका झाल्या मात्र आपण दोघांनी मिळून प्यायची बर का. आई तू काय एवढा वेळ लावते ना, मला काय कळणार बघ. किंवा आरच्या लई चिडलेला आहे. बंट्या, नाही तू कधीपासून एवढा घाबरायला लागला रे? तू या मनीचा लेख आहे, कसा असा भक्कम पाहिजे. हा काही घाबरायचा विषय नाही. आता इलेक्शन लागले ग्रामपंचायतचे, त्या सुजाच्या सगळ्या सभा आहेत. काहीतरी करता येईल ना आपल्याला आता. भया म्हणजे अख्ख्या गावभर त्याचे ते फिलेक्स लागले असतील का रे? हा मग. अगं सध्या आमदार साहेब लय हवे ते. हे बघ अगो पया पया पया, बंट्या आता तुझी इच्छा पूर्ण होणार. अरे ह्याची तर वाट बघत होते ना मी. अगं माझं बाळ ग. चल आता मग लाग का मला करून टाकू मोठा धमाका ठाम ठूम. काय लगेच. हॅलो, हा सुरू करा. होय सगळीकडे गेलं पाहिजे. लावा. पण ऐक ना बाळा, आपलं नाव नाही ना यायचं इथं मध्ये. अजिबात नाही आई, आपण तर व्हिडिओ डिलीट केलाय ना. हा खरंच की मी विसरले. हे बघा, नीट लक्षात घ्या बरं का. आपल्याला महिलांची मतं कशी फिरवता येतील याचा नीट विचार करा. त्यांना जाऊन सांगायचं आपला पक्ष म्हणजे आपलं एक कुटुंब आहे. या कुटुंबासोबत तुम्ही सगळे उभा राहा. मग तुम्हाला तालुक्यात काय अख्ख्या जिल्ह्यात कुठली अडचण येऊ देणार नाही. नीट काळजी घेऊ आम्ही तुमच्या सगळ्यांची. हे जाऊन सांगा सगळ्यांना. त्याच्यामुळे सुजय सरकार गावागावात घराघरात पोहोचला पाहिजे. काही अडचण येऊ देऊ नका. बापासंग असं वागताय साहेब? अहो तुमच्याकडे बघून कोण मत दिल साहेब तुम्हाला? ए पोरांनो थांबा जरा, गोंधळ करू नका. बघू काय करता येईल का. अहो एवढं सगळं होऊन पण तुम्ही त्यांचीच बाजू घेताय वय? अरे बाजू नाही घेत बाबा. ए चला निघा. आई शपथ, सुजार काय झाले? हे यांच्यामुळंच. तुझं काय बोलतोस? खरं तेच बोलतोय मी. यारच्या तुमच्या नादाला लागू नये म्हणून याला तुम्ही हॉस्टेलला घातला. मला पण घालायचा होता की, म्हणजे आज ही वेळ आली नसते आपल्यावर. भाऊजी, तुम्ही विषय कुठल्या कुठे नेताय हा विषयच नाहीये मुळात. तुम्ही खोटं बोललात सगळ्यांशी. अक्षम्य गुन्हा केलाय खरं तर तुम्ही काय म्हणलं होतात? सरकार सापडतच नाहीयेत. 5 गणिला आहेत फक्त, एवढी माहिती मिळाली. त्यांची पत्र काय आणून दाखवले, सह्या काय आणून दाखवल्या. खोटं बोललात तुम्ही. तुम्हाला माहिती होतं सरकार कुठे आहेत. हो कलेक्टर मॅडम, तुम्हाला आता पुळका येतो काय सरकारांचा? पण तुला याच आज गावात येडा बनवून दगड मारत फिरवायचं होतं तुला. यासाठी यांनी किती कुटाणे केले माहित नाही तुला. भाऊजी अहो, सरकार चुकले ते खरं आहे, पण त्यांनी त्यांच्या चुका मान्य तर केल्यात ना. मी नाही करणार. माझं काय चुकलंच नाही. तुझ्या अरे तू अजून पण असं कसं म्हणतोय? अगं आपल्यात पण भांडणं लावायला हेच कारणीभूत आहेत. मी सगळं तुझं ऐकेल की काय? या अर्जासारखा मी पण बायकोचं बैल होईल की काय? अशी यांना भीती वाटली म्हणून यांनी आपल्यात पण भांडणं लावली. मग का गप बसावं मी? आता गावल्यावर हे सगळे मुद्दे काढतोय तू. याला काय अर्थ आहे? नाही आई, हे आत्ताच नाहीये. आणि एवढं होऊन बी यांनी माझ्या कानाखाली मारली.
का? तर या अप्पीसाठी. काय? सुजा, अख्खा गाव जमलाय, थांबव आता. नाही नाही नाही, अजिबात नाही. आज जे काय ते होणच जाऊ दे. माझी तर काय ठेवलीच नाहीये तुम्ही. साऱ्या घराला वाटतं की मीच वाईट आहे, पण आपल्या घराचं एकाच माणसामुळे वाईट झालंय, तेव्हा म्हणजे ह्यो सरकार. अरे सगळं केलंय कुणासाठी? तुम्हा पोरासाठीच ना. हा, पाहिजे होती जमीन, मला पाहिजे होता पैसा. तुम्ही शिकवलं ना. काय ते आहे म्हणायचं तुम्ही? काय काय म्हणायचं तुम्ही त्या गावाचं घेऊन? हा, या गावाचा रस्ता फक्त एकच असला पाहिजे, यायचा पण आणि जायचा पण, आणि तो म्हणजे यो सरकार. ज्याच्याकडे पैसा त्याच्याचकडे पावर. पावर काय असते हे कळायची अक्कल यायची तुम्हाला. सगळी अक्कल तुम्हालाच आहे ना. हा, आहे सगळी अक्कल मला. बाप आहे मी तुझा. अरे माझं ऐकलंच ना तर ही वेळच आली नसती. नसतं ठेवलं डाबून ना मला, ते घडलंच नसतं. हे आता कळतंय होय तुम्हाला? आधीच बाप म्हणून वागला असता ना तर पोराकडे बघून आपोआप समजलं असतं हो पोराला काय पाहिजे ते. पण नाही, तुम्ही कधी बाप झालाच नाही. सरकार सरकार होता आणि कायम सरकारच राहणार आहे. आणि आई, मी माझ्या बापाला नाही, या सरकारला डांबलं होतं. मी तुला पोरासारखं वागवला नाही. अरे माझं ते सगळं तुझंच होतं सुजा. पण तुला हाव सुटली होती पैशाची. तुला घरावर, गावावर, या जिल्ह्यावर राज्य करायचं होतं सरकार बनून. हा, मग निवडून कशासाठी आलो मी? बनवायचं होतं सरकार मला, आणि त्याच्या फक्त तुम्हीच मध्ये होता. तुझ्या मोठं होण्यात मी मध्ये होतो. अरे तुला निवडून आणलाय मी सुजा, तुला. नाही तर हरणार होतास निवडणूक. तुझ्यासाठी आप्पीला आणलं, तुझ्या प्रचारासाठी तिला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं मी. कशासाठी? तू निवडून यावं म्हणून. तू काय केलंस त्याच्यानंतर? काय केलं? व्हिडिओ काढ, व्हिडिओ खाली बघ. हो, तुम्ही माझ्या जागी असता ना तर हेच केलं असतं, आणि तुम्ही पण तेच केलंय. हा, केलं केलं मी. आणि ती बी अख्ख्या गावाच्या समोर. काय म्हणली होती ग? तुझ्या मुलाला काय शिकवण दिली ना? आता तू तुझ्या पोराला काय शिकवण दिली ना ते अख्ख्या गावाने पाहिलंय. रुक्मिणे, रुक्मिणे, जरा जपून रडा बाया. आता नाही लय रडायचं. रुक्मिणे, तुला आता इथून पुढच्या आयुष्यात लय रडायचंय बघ. माझी दिवाळी खराब केलीस ना, आता खरी माझी दिवाळी सुरू झाली या. लवकाई. हा बनत्या, उडून टाक बार, होऊन जाऊ दे धमाका.
तेवढंच माझा व्यायाम झाला. कशाचा व्यायाम झाला? ऊन किती आहे, चालत कशाला यायचं आपे? घरी राडा झालाय ना म्हणून डिस्टर्ब झालो मी जरा. कुठं पळून नव्हतो जाणार, डोकं शांत झालं की घरी चालू असतो. मग तुझं डोकं शांत करायला चाललंय मी. सरकार जोपर्यंत बोलत नाहीत ना त्यावर काय माझं डोकं शांत होणार. एवढा तमाशा झाला घराबाहेर, गावासमोर इज्जत गेली तरी त्या माणसाने तोंडातून शब्द काढला. बोलायचं ना, काहीतरी मार्ग काढला असता ना. अर्जुन, आता सरकार काही बोलले आणि त्यामुळे वातावरण अजून बिघडलं तर? अरे काय होणार होतं जास्त, एकदाची कटकट मिटली असती. त्या मनी मावशीला घरातून हाकलून देता आलं असतं. अर्जुन, असं नाही करता येणार आहे. मनी मावशी म्हणजे सरकारांची कायदेनी बायको, असं हाकलून नाही देता येणार त्यांना घरातनं. सगळं करता येतं, मी केलं असतं बरोबर. हे बघ अर्जुन, शांततेत विचार कर. हे बघ, असं डोक्यात राग घालून काही होणार नाहीये. आणि मनी मावशीला हाकलून जरी दिलं तरी घरातलं वातावरण तर डिस्टर्बच असणार ना. त्या मनी मावशीमुळे घर डिस्टर्ब आहे. तिला हाकलून दिलं ना एकदम ओके होणार आहे सगळं, बघतो. बरं ठीक आहे, मनी मावशी घरात आल्या म्हणून घरात वाद झाले, काय मनी मावशीने गोंधळ घातलास. पण या आधी घरातलं वातावरण चांगलं होतं का? सुजय भाऊजींनी सरकारांना डांबून घातलं, त्यांना त्रास दिला. या सगळ्यात मनी मावशीचा काय संबंध आहे? अर्जुन, त्यामुळे सरकार पण डिस्टर्ब झाले दारे. आणि आता मस्त मान्य रे, त्यांना त्यांच्या चुका कळाल्या, नात्यांची लोकांची किंमत कळाली. पण आता त्यांच्याकडे जे सिक्रेट आहे ते जर का उघडकीस आलं तर घरातलं वातावरण अजून कोलमडेल, म्हणून ते काही बोलत नाही, याची भीती वाटते त्यांना. आणि तुम्ही पण बाकीच्या गोष्टींचा लय विचार नका करू. अहो बघू दे की त्यांचं त्यांना. आपण फक्त आपल्या बाळाचा विचार करू. विचार करू नका असं कसं म्हणतेस तू? या घरातला थोरला मुलगा आहे मी. मग मिळाली का तशी वागणूक तुम्हाला आजपर्यंत? मी तुमच्या धाकट्या भावाने काय दिवे लावले बघितलं ना. अहो कधी एक शब्द तुमच्याच्या प्रेमाने बोलला नाही तो, का वागला नाही. बाकीचं तर सोडाच. आता तो तसा वागला म्हणून आपणही तसंच वागायचं का? तुम्हाला त्यांच्यामध्ये पडायची काहीच गरज नाही. खरं तर आपण फक्त आपला विचार करूया. रुपाली, कधी कधी मला वाटतं ना तू आधीची रुपाली राहिली नाहीस. मग चांगलंच आहे की. आधीची रुपाली असती ना तर घरातली सगळी कामं खाली मान घालून करत बसली असती, एका शब्दानं कुणाला काही बोलली नसती. तुम्हाला पण तशीच रुपाली पाहिजे का? असं म्हणलंय का मी? आधीची रुपाली म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? आधीची रुपाली प्रेमळ होती, घराघराची काळजी करणारी होती. मग ह्या रुपालीचं तिच्या होणाऱ्या बाळावर प्रेम आहे फक्त, असं समज. ठीक आहे. ऐका, मला डाळिंब पाहिजे म्हणलं ना, का आता माझे डोहाळे पण नाही पुरवणार. आणि असं नाही केलं ना तर बाळ किरकिर होता असं म्हणतात. ठीक आहे, हे काम संपलं आधी ना. आणून द्या. काम काय तुमची होतच राहतील. काम काय कुठे पळून जाते का? मी काहीच चुकीचं करत नाही. मी फक्त माझ्या बाळासाठी करते. विनय काका. स्वप्नील, अरे कामात होता का? नाही रे, ती जरा डांपी पडली ना, म्हणलं कडेला ठेवावी. जरा बोलायचं होतं या ठिकाणी. बोलायचे का? काय झालं? कसं सांगू विनय काका, रुपाली जरा विचित्र वागते एवढ्यात. चित्र म्हणजे? काही समजून घ्यायच्या मनस्थितीतच नाहीये ती. असं का म्हणतोस तू? ती फक्त आणि फक्त बाळाचाच विचार करते. एवढं होणारच की. हा, आता एवढ्या दिवसांनी तिला बाळ होते म्हणल्यावर तिला काळजी वाटणारच की. नाही म्हणजे काम करताना काय झालं तर उगाच कशाला असं वाटणारच की तिला. ते बरोबर आहे, पण हे बघ, पण बिन काय नाही, तू ना जरा जास्तच विचार करतोयस असं वाटतंय बघ मला. तसं नाही विनय काका, पण तिच्यात काहीतरी बदल झाला एवढं नक्की. अरे तेवढं होणारच की स्वप्नील. अरे पण घरात काय चाललंय, हिचं काहीतरी वेगळंच चाललंय. कसं सांभाळूया मी? नाही कळत आहे मला. अरे अशा परिस्थितीत ना बाईच्यात जरा बदल घडत असतात. पर स्वप्नील, अरे आप्पी अर्जुनचं बाळ आणि तुमचं बाळ एवढंच काय ते चांगलं घडतंय बघ सध्या आपल्या घरात. हा, त्यामुळे त्यांची काळजी घेतली पाहिजे आपल्याला. हे बघ, अरे एवढा विचार नको करूस. अरे ती असं वागते ना, बाळाचा विचार करते म्हणजेच सगळं व्यवस्थित आहे. नको जास्त काळजी करू.
ताण लागली? हा, मला पण लागली. ए बंट्या, काय करतो इकडं तू? हा, काय करतो तू? आमदार साहेब, जरा सांभाळू सांभाळू. काय आधी जरा स्वतःच्या पायावर उभा राहायला शिका. आणि मग आमच्या अंगावर या. नीट उभा राहशे. नाही सोडणार मी तुला. अय, मला सोडायला पैसे मागतो काय? आई आली मदत मागायला तर तिला हाडतोड केली. इथनंच हाकललं होतं ना तिला. आता बघतो ना काय अवस्था केली तुझी. सोडणार नाही तुला मी. गप तू. उभा राहा सानी, उभा राहा. तुला काय वाटलं एवढा सहजासहजी व्हिडिओ डिलीट करायला मी काय येडाय होय? त्या धोत्रावर इन करतो? नाही, ते सरकार म्हणतं ते बरोबरच आहे. तुझी हीच लायकी आहे. मर बंट्या. अरे दादा असू दे, कशाला चिडचिड करतोय? आनंद आपी, मी मुद्दाम करते का? हा. एक दिवस तूप नाही खाल्लंस तर नाही चालणार का? हो नाही सर, तसं नाही, पण त्यांच्यामुळे लक्षात तरी आलं. नाही तर तूप राहिलं होतं माझंही खायचं. ताई ठीक आहे. आणि तुम्ही काय एवढी चिडचिड करताय? अर्जुन भाऊजींकडे बघा जरा, बघा त्यांच्याकडं, ते करतात का चिडचिड? हा बरोबर आहे तुमचं बहिणी. वागतेस अशी ना की मला करावीच लागते चिडचिड. सर, त्यांनी कुठलं जगा वेगळा हट्ट केलाय का? त्यांचं फक्त म्हणणं एवढं होतं की मला भूक लागली, मला जेवायचंय, बस. नका काळजी करू. ताई तुम्ही पोटभर जेवा. त्यांना वाटतच नाही ना तसं, नुसतं म्हणायचं. खरं तर काहीच वाटत नाही त्यांना. खरं जेव आता. दादा तू पण जावं बरोबर, इथला आवरतो आम्ही. नाही मी आवरतो. अरे दादा आवरतो की. तुला माहितीये का, तुम्ही कोण नसताना तेवढी भांडी घासायला होती मला ही. तू खोटं बोलतोय हा सर, तुम्हाला माहितीये. हो माहितीये मला, असं काही नाही. जेवलीस ना पोटभर? मी एकदम पोटभर जेवले बाबा. आमच्या यांनी सांगितलंय ना, काही झालं तरी जेवायचं, एकदम पोटभर जेवायचं. असंच ऐकत जा तुमच्या ह्यांचं. चला. अय चला, मी आवरतो, तू तुझा आवर. अरे आवडते की. आराम करायचा, जा आवर, मी इकडचं बघ. जा. तुम्हीच व्हायरल केला ना ती व्हिडिओ? उठा आधी इथनं. काय? उठा म्हणलं की उठायचं. हा, परत परत सांगायला लावायचं नाही. उठा. काय म्हणले व्हिडिओच? हा, व्हिडिओ आम्हीच बाहेर काढला. मला ना आता तुमचा गळा दाबाव असं वाटतोय. वाटायला काय, माणसाला काय बी वाटू शकतं. आता मला बी वाटतं इथं सरकारांच्या जाग्यावर तो शाहिद कपूर पाहिजे होता म्हणून, म्हणजे संसार करायला काय भारी वाटलं असतं. पण होतं का तसं? नाही होत. पण तरी बी मी तुमची इच्छा पूर्ण करते. हा, हे बघा, आता तुम्ही काय म्हणले? मी काय म्हणतो? मारून टाकील तो तुम्हाला. आणि तो बी असा तसा ना, एकदम ढिसक्याव 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 ढिसक्याव. 4-5 गोळ्या एकदम झाडील तुमच्यावर. पोलीस आहे तो, त्याच्याकडे बंदूक बी आहे. पण काळजी नका करू. मी माझ्या कुकवाच्या धान्याला अजाबात काय होऊ देणार नाही. खरंच काही पाहिजे ती देतो.
तेवढा व्हिडिओ कोणाला दाखवू नका. आता गो बाया पाहिजे ते देत आहे. मग सरळ घर नाव करून टाका की माझ्या. हाय काय नाही काय त्याच्यात. हांबीर हांबीर लई वाईट अवस्था झाली बाबा तुमची. सुजा काय बोलला होता हो? ते गावचा रस्ता एकच असला पाहिजे, जायचा पण आणि यायचा पण. त्यो म्हणजे सरकार. आरा काय वाईट अवस्था झाली त्या रस्त्याची. पार उद्ध्वस्त होऊन गेलाय रस्ताच. लई वाईट वाटते मला, लई वाईट वाटते. जाऊ दे काय करायचं. दाबा आपली पाय दाबा मस्त पैकी. आणि असे रोज पाय दाबायचे. आणि रुपालीताई कुठे? त्या कुठे हल्ली किचन मध्ये येतात. खोलीत असेल तिच्या. बरं मी बोल. रुपालीताई 2 मिनिटं ना. काय ग अपर्णा, काय झालं? जरा बोलायचं होतं. अरे अर्जा, पण कशाबद्दल बोलायचंय? एकीकडे सुजय भाऊजींच्या प्रकरणामुळे आपण सगळेच घरातले डिस्टर्ब झालो. आणि दुसरीकडे रुपाली वहिनी आणि आप्पी दोघी प्रेग्नंट आहेत. म्हणजे घरात एक नाही 2 बाळ येणार आहेत. हा, त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या घरातलं वातावरण चांगलं ठेवलं पाहिजे. अशा गोष्टी आजूबाजूला घडत असतील तर कसं घरातलं वातावरण चांगलं ठेवायचं सांग. मी तर ना आतून खचून गेलीये. पिवताई आपण सगळेच खचलोय, आपण सगळेच हल्लोय. हे बघा आपलं दुःख आपल्याला माहिती, दुसऱ्या कोणालाच माहित नाही. म्हणून आपणच एकमेकांना आधार देऊ शकतो. दादा, सरकार, कदम, आपण फक्त एवढी काळजी घेऊ की आपल्यात वाद होणार नाहीत. मी आणि रुपालीताई आई होणार आहोत. आणि सुजय भाऊजींच्या वागण्यामुळे पिवताईवर पण लई मोठा आघात झालाय हो. आता तुमच्या दोघींची काळजी घ्यायची जबाबदारी माझी आहे. आपण सगळेच मिळून एकमेकांची काळजी घेऊया की. आणि एक गोष्ट आपल्याला माहिती, काहीही झालं तरी मनी मावशी आपल्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार. आपण त्याला अजिबात बळी पडायचं नाही. आपण एकमेकांना समजून घेतलं, एकमेकांसाठी उभं राहिलो ना, तर कोणीच आपल्याला तोडू शकत नाही. आपल्या या सरकार निवासमध्ये आपण प्रत्येकाला आदर आणि प्रेमाने वागवूया. आणि जर कोणी चुकलं तर बिनधास्त माफ करून टाकू की मोठ्या मनाने. आणि कोण जर आपल्या घरावर आलं ना, घराच्या वाटेला गेलं, वेळ पडली तर एखाद्याला शिंगाव घेऊ आपण. अरे आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे तुला. तुम्ही सगळेजण असाल ना